विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी मध्ये आपण अल्डाइड्स, कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ऍसिड हा टॉपिक शिकत आहोत. बरोबर. याच्यामध्ये केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डाइड्स अँड कीटोन्स मध्ये पहिल्यांदा आपण ॲडिशन रिॲक्शन पाहिली आणि कालच्या लेक्चरमध्ये आपण कंडेन्सेशन रिॲक्शन किंवा न्यूक्लियोफिलिक ॲडिशन इलिमिनेशन टाइप रिॲक्शन पाहिली, ज्याच्यामध्ये अल्डाइड्स आणि कीटोनवर्स अमोनिया डेरिव्हेटिव्ह कोणकोणते तयार होतात ते आपण कालच्या लेक्चरमध्ये स्टडी केलेले आहेत. तर अमोनिया डेरिव्हेटिव्ह हे 6 प्रकारचे आपण काल पाहिलेले आहेत. पहिला डेरिव्हेटिव्ह होता प्रायमरी अल्किल अमाइनचा यूज करून अल्डाइड आणि कीटोन पासून आपण काय तयार केला, स्किप बेस किंवा इमिन डेरिव्हेटिव्ह. त्यानंतर हायड्रॉक्सिल अमाइनचा यूज करून आपण ऑक्झाइम डेरिव्हेटिव्ह तयार केला. हायड्रोजन अमाइनचा यूज करून आपण हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह तयार केला. फिनिल हायड्रोजनचा यूज करून आपण फिनिल हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह तयार केला आणि 2,4 डायनायट्रो फिनिल हायड्रोजन पासून 2,4 डायनायट्रो फिनिल हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह तयार केला. आणि शेवटचा डेरिव्हेटिव्ह आपण पाहिला होता सर्वांनी, सेमी कार्बाझोन डेरिव्हेटिव्ह हा सेमी कार्ब अझाइड पासून आपण तयार केलेला होता. तर याच्यामध्ये तुम्हाला त्याचे जे स्ट्रक्चरल फॉर्म्युले आहेत ते याच्यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे की स्किप बेसचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय तयार होतो, ऑक्झाइमचा काय असेल, हायड्रोजनचा काय असेल, फिनिल हायड्रोजनचा काय असेल, 2,4 DNP फिनिल हायड्रोजनचा काय असेल आणि सेमी कार्बाझोनचा काय असेल हे तर माहीतच पाहिजे. पण त्याचबरोबर तो कशापासून बनलेला आहे त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला सर्वांना लिहिता आला पाहिजे. बरोबर. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एक महत्त्वाची नेम रिॲक्शन शिकणार आहोत, जे की तुम्हाला नीट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स, महाराष्ट्र CET असेल, JEE असेल, AIIMS असेल अशा कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये तर विचारली जाते, पण बोर्ड एक्झाममध्ये देखील आजपासून शिकणाऱ्या जे 2 ते 3 प्रकारच्या रिॲक्शन आहेत त्या देखील तुम्हाला एक्झाममध्ये, बोर्ड एक्झाममध्ये विचारल्या जातात. तर त्या रिॲक्शनचं नाव आहे हॅलोफॉर्म रिॲक्शन. मी कालच्या लेक्चरमध्ये लेक्चर एंड होताना शेवटला तुम्हाला सांगितलं होतं पहा, क्लोरोफॉर्मचा कलर काय असतो, ब्रोमोफॉर्मचा कलर काय असतो आणि आयडोफॉर्मचा कलर काय असतो. क्लोरीनचा कलर हा व्हाईट असतो, आयोडीनचा कलर हा येलो असतो आणि ब्रोमिनचा कलर हा ब्राऊन असतो असं पण सांगितलं होतं. बरोबर. मग आता हे हॅलोफॉर्म आपल्याला तयार करायचे. हॅलोफॉर्म आहे म्हणजे नेमकं काय आहे? इट इज अ ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ मिथेन. की मिथेनचा जो ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे त्याला आपण हॅलोफॉर्म म्हणतो. आणि हॅलोफॉर्म आपल्याकडे 3 प्रकारचे असतात, क्लोरोफॉर्म, ब्रोमोफॉर्म आणि आयडोफॉर्म. क्लोरोफॉर्मचा कलर असतो व्हाईट प्रिस्पेट, आयडोफॉर्मचा कलर असतो येलो प्रिस्पेट फॉर्म होतात आणि ब्रोमोफॉर्मचा कलर असतो ब्राऊन कलरचे प्रिस्पेट आपल्याला प्रॅक्टिकली तयार झालेले दिसतात. म्हणजे हॅलोफॉर्म रिॲक्शनचं नेमकं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन काय आहे आणि हा कशापासून तयार केला जातो आणि याच्यामध्ये कशामध्ये रूपांतर होतं हे आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये पाहायचे. पहा, जे ऑनलाईनमध्ये बघत आहे ते लक्ष द्या पहा इकडं स्क्रीनवरती. हॅलोफॉर्म रिॲक्शन. A ketone containing C double bond OCS3 group is oxidized by sodium hypohalite. A mixture of sodium hydroxide and halogen are also called as sodium hypohalites. की जी NaOH आणि हॅलोजनचं मिक्सचर असतं त्याच्यापासून तयार होणारा जो कंपाऊंड्स आहे त्याला आपण सोडियम हायपोहलाइट्स म्हणतो. In the formation of sodium salt of carboxylic acid having the 1 carbon atom less than that of the ketones and methyl group is converted into haloform. की एखाद्या मिथाइल कीटोनची रिॲक्शन जर आपण सोडियम हायपोहलाइट सोबत केली, तुम्ही म्हणताल सर सोडियम हायपोहलाइट कसा तयार केला जातो? एक्सेस ऑफ NaOH आर क्रिएटेड विथ गिव्हन हॅलोजन्स अँड देयर इज अ फॉर्मेशन ऑफ सोडियम हायपोहलाइट्स अँड दोज रिॲक्शन आर कॅरिड आउट बाय युजिंग द सोडियम हायपोहलाइट्स. आणि हीच मिथाइल कीटोनची जी रिॲक्शन आहे ती कशासोबत होते? सोडियम हायपोहलाइट सोबत होते आणि त्याच्यापासून लेस कार्बन ॲटम पेक्षा म्हणजे 1 कार्बन ॲटम कमी असणारा सोडियम साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतो आणि मिथिल ग्रुपचं कन्व्हर्जन हॅलोफॉर्म मध्ये होतं. मग याच्यामध्ये मिथिल ग्रुप काय होतो? CH3 जो आहे त्याचं कन्व्हर्जन CHX3 मध्ये होतं म्हणजे हॅलोफॉर्म मध्ये होतं आणि जो राहिलेला RC डबल बॉन्ड O ग्रुप्स आहे त्याचं कन्व्हर्जन सोडियम साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये होतं. मग आता ही जनरल रिॲक्शन कशी लिहायची पहा, लक्षात राहू द्या. मग ज्यावेळेस आपल्याला इन सिच्युएशन किंवा इन प्रॅक्टिकलमध्ये ही रिॲक्शनमध्ये आपल्याला सोडियम हायपोहलाइट तयार करायचं असतो त्यावेळेस आपण NaOH ची रिॲक्शन एखाद्या हॅलोजन सोबत केली, मग आयोडीन असेल, क्लोरीन असेल किंवा ब्रोमिन असेल, याच्यासोबत जर रिॲक्शन केली तर त्याच्यापासून आपल्याला NaOX नावाचा कंपाऊंड भेटतो आणि जो NaOX नावाचा जो कंपाऊंड आहे त्याला आपण सोडियम हायपोहलाइट्स म्हणतो. जर आपण सोडियम हायड्रॉक्साईडची रिॲक्शन आयोडीन सोबत केली तर सोडियम हायपोआयोडाइड तयार होईल. जर आपण NaOH ची रिॲक्शन क्लोरीन सोबत केली तर सोडियम हायपोक्लोराइड तयार होईल
आणि ब्रोमीन सोबत केली तर सोडियम हायपोब्रोमाइड्स तयार होईल. मग आता इथे सुरुवातीला आपण एक जनरल रिएक्शन घेऊ का. RC डबल बॉन्ड OCH3 याला म्हणायचं मिथाइल कीटोन प्लस 3 इक्विव्हॅलंट ऑफ NaOX याला म्हणायचं सोडियम हायपोहलाइड्स. कशापासून ऑब्टेन झाला, NaOH इन X2 आणि त्याला थोडंसं वार्म केलं. त्यावेळेस याच्यामधला जो RC डबल बॉन्ड O ग्रुप आहे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, RC डबल बॉन्ड ONA म्हणजे इथला ONA घ्यायचा एक आणि त्याच्यापासून सोडियम साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतो. त्यानंतर ह्या मिथिल मधले 2 हायड्रोजन NaO सोबत कंबाईन होतील आणि 2 NaOH भेटल आणि इथला एक हायड्रोजनचा कार्बन ह्या 3 हॅलोजन सोबत कंबाईन होईल आणि त्याच्यापासून एक हॅलो फॉर्मचं प्रिसिपिट तयार होईल. मीन्स any methyl ketone are treated with NaOH in halogen to give sodium salt of carboxylic acid and haloform. Due to such reaction is also called as a haloform reaction. आणि त्याच रिएक्शनला आपण काय म्हणतो, हॅलोफॉर्म रिएक्शन. आता याच्यामध्ये एक्झाम्पल आहे पहा. When acetone is warmed with iodine or sodium hydroxide, a yellow precipitate of iodoform is obtained. जर आपण ॲसिटोनची रिएक्शन सोडियम हायड्रॉक्साईड आणि आयोडीन सोबत जर केली तर त्याच्यापासून येलो कलरचा एक प्रेसिपिटेड फॉर्ममध्ये आयडोफॉर्म कंपाऊंड तयार होतो. बट दिस आयडोफॉर्म रिएक्शन इज युज्ड ॲज अ क्वालिटेटिव्ह टेस्ट फॉर डिटेक्शन ऑफ ॲसिटो ग्रुप इन ऑर्गॅनिक कंपाऊंड. की एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये ॲसिटो ग्रुप जर प्रेझेंट असेल तर त्याचं डिटेक्शन करण्यासाठी प्रॅक्टिकली आपण ह्या आयडोफॉर्म रिएक्शनचा यूज करत असतो. मग इथं काय केलं मी, फक्त आरच्या जागी फक्त इथं मिथिल घेतला म्हणजे काय तयार झाला, ॲसिटोन. CH3C डबल बॉन्ड OCH3 ला काय म्हणायचं, ॲसिटोन. त्याची रिएक्शन मी NaOH इन आयोडीन सोबत केली. मग याच्यापासून काय तयार झाला, 3 इक्विव्हॅलंट ऑफ सोडियम हायपोआयोडाइड्स. त्यास याच्यामधला जो ॲसिटो ग्रुप आहे त्याचं कन्व्हर्जन सोडियम ॲसिटेट मध्ये होईल आणि जो मिथिल ग्रुप आहे त्याचं कन्व्हर्जन आयडोफॉर्म मध्ये होईल आणि साइड प्रोडक्ट काय भेटेल, 2 इक्विव्हॅलंट ऑफ NaOH. मग जो प्रेसिपिटेड फॉर्म मध्ये आयडोफॉर्म एक्झिस्ट झालेला आहे त्याचा कलर असतो येलो कलर. मग दिलेल्या टेस्टमध्ये जर येलो कलर आलेला असेल तर आपण सांगू शकतो की दिलेल्या कंपाऊंडमध्ये ॲसिटो ग्रुप प्रेझेंट आहे. आणि जर येलो कलर येत नसेल तर समजायचं दिलेल्या कंपाऊंडमध्ये ॲसिटो ग्रुप काय आहे, अब्सेन्स आहे. म्हणजे प्रॅक्टिकली ज्यावेळेस तुम्हाला फंक्शनल ग्रुपचं डिटेक्शन करायचे आणि त्या फंक्शनल ग्रुपमध्ये तुमचा ॲसिटो ग्रुप जर प्रेझेंट असेल तर त्याचं डिटेक्शन करण्यासाठी आपण ही आयडोफॉर्मची टेस्ट प्रॅक्टिकली घेत असतो. मीन्स ॲसिटोन आर ट्रीटेड विथ सोडियम हायपोआयोडाइड्स इन प्रेझेन्स ऑफ NaOH इन आयोडीन to give sodium acetate plus yellow colored precipitate of iodoform. Due to this reaction is also called as the iodoform reaction. म्हणून त्या रिएक्शनला आपण काय म्हणतो, आयडोफॉर्म रिएक्शन. किती NaO घ्यायचे, NaOI 3 घ्यायचे. एरोवरती काय लिहायचं, NaOH ऑब्लिक I2. काय तयार होतो या ग्रुपचा, CH3C डबल बॉन्ड O आणि ONA सोडियम ॲसिटेट. याच्यामधले 2 हायड्रोजन 2 NaO सोबत कंबाईन होतील, काय तयार होईल, 2 इक्विव्हॅलंट ऑफ NaOH आणि इथले 3 आयोडीन ह्या CH सोबत कंबाईन होतील आणि त्याच्यापासून येलो कलरचा आयडोफॉर्म तयार होईल. आता दुसरं एक्झाम्पल पहा. समजा R इज इक्वल टू आपण हायड्रोजन घेतला म्हणजे एक ॲसिटाल्डाइड तयार झाला. मग काय लिहिता येईल इथं, व्हेन ॲसिटाल्डाइड इज वार्मड विथ आयोडीन इन NaOH येलो प्रेसिपिटेट ऑफ आयडोफॉर्म इज फॉर्मड. जर आपण ॲसिटोनच्या ऐवजी ॲसिटाल्डाइड घेतला आणि त्याची रिएक्शन NaOH आणि आयोडीन सोबत केली तर त्याच्यापासून सोडियम हायपोआयोडाइड तयार होतो आणि हा किती इक्विव्हॅलंट मध्ये घ्यायचा, रिएक्शन मध्ये 3 इक्विव्हॅलंट मध्ये पहा. त्यावेळेस ह्या फॉर्मिल ग्रुपचं म्हणजे HC डबल बॉन्ड O ग्रुपचं कन्व्हर्जन सोडियम फॉर्मॅटमध्ये होईल आणि मिथिल ग्रुपचं कन्व्हर्जन आयडो फॉर्म मध्ये होईल आणि साइड प्रोडक्ट काय भेटेल, 2 इक्विव्हॅलंट ऑफ NaOH. ह्या देखील आयडोफॉर्मचा कलर कसा असेल, येलो कलरचे प्रेसिपिट तयार होतील. फक्त इथं हायड्रोजन आहे म्हणून सोडियम फॉर्मेट, इथं मिथिल होता म्हणून सोडियम ॲसिटेट. दोघांमध्ये साइड प्रोडक्ट 2 इक्विव्हॅलंट ऑफ NaOH. दोघांमध्ये कलर कंपाऊंड येलो आणि दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आयडोफॉर्मचा CH3. आता समजा R इज इक्वल टू इथं बेन्झीन रिंग घेतली म्हणजे ॲसिटोफिनोन घेतला मी. ॲसिटोफिनोनची रिएक्शन NaOH इन आयोडीन सोबत केली त्यावेळेस याच्यापासून एक सोडियम बेन्झोएट तयार होईल. मिथिलचं कन्व्हर्जन आयडोफॉर्म मध्ये होईल आणि साइड प्रोडक्ट काय भेटेल, 2 इक्विव्हॅलंट ऑफ NaOH. त्यावेळेस इथं सोडियम हायपोआयोडाइड किती घ्यायचा, 3 इक्विव्हॅलंट. हा कशापासून तयार होतो तो एरोवर लिहायचं. कशापासून तयार होतो, NaOH प्लस I2. याची रिएक्शन जर ॲसिटोफिनोन सोबत केली तर ह्या मिथिलचं ऑक्सिडेशन होऊन आयडोफॉर्म तयार होतो आणि C6H5C डबल बॉन्ड Oचं कन्व्हर्जन C6H5
सी डबल बॉन्ड ओ एन ए मध्ये होतं, म्हणजे इथं सोडियम बेन्झाईड तयार होतो. म्हणजे दिलेल्या रिॲक्शनमध्ये जर आर इज इक्वल टू मिथिल घेतला तर सोडियम ॲसिटेट तयार होतो. आर इज इक्वल टू हायड्रोजन घेतला तर सोडियम फॉर्मेट तयार होतो. आर इज इक्वल टू बेन्झीन रिंग घेतली तर सोडियम बेन्झाईड तयार होतो. दोन्हीमध्ये आपण रिजन म्हणून सोडियम हायपोआयोडाईड 3 इक्विव्हॅलंटमध्ये यूज करतो, ज्याचा फॉर्म्युला आहे NaOI. ॲरोवरती आपण तिन्ही रिॲक्शनमध्ये 2 इक्विव्हॅलंट ऑफ NaOH आणि आयोडीनचा यूज केला, तर जनरली NaOH आणि आयोडीन यूज करतो. आणि प्रत्येकामध्ये जो प्रॉडक्ट भेटणार आहे तो आयडोफॉर्मच भेटलेला आहे, येलो कलरचा प्रेसिपिटेट तयार होतात म्हणून डाऊनवर्ड ॲरो दाखवलेला आहे. आणि प्रत्येकाचा फॉर्म्युला आहे CH3. आणि तिन्ही रिॲक्शनमध्ये साईड प्रॉडक्ट काय भेटला, 2 इक्विव्हॅलंट ऑफ NaOH. याच्याऐवजी तुम्ही NaOCl यूज करू शकता, त्याचा कलर असतो येलो कलर, व्हाईट कलर. तुम्ही NaOBr यूज करू शकता, ज्याचा कलर असतो ब्राऊन कलर. म्हणजे ब्रोमीन घेतला तर ब्राऊन कलर तयार होईल, क्लोरीन घेतला तर व्हाईट कलरचा कंपाऊंड तयार होईल. मग इथं आपण आयोडीन घेतलेला आहे कारण ॲसिटो ग्रुपचं डिटेक्शन करायचं प्रॅक्टिकली, म्हणून याचा कलर हा प्रॅक्टिकली कसा असतो, येलो प्रेसिपिटेट तयार झालेले दिसतात. तर ही एक महत्त्वाची नेम रिॲक्शन आहे पहा. आता याच्यानंतर आपल्याला दुसरी नेम रिॲक्शन पाहिजे, अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन. पहा स्क्रीनवर लक्ष द्या. महाजन काय पाहिलं आपण, हॅलोफॉर्म रिॲक्शन, बरोबर. मग सांग बरं मला 3 हॅलोजनचे कलर कोणकोणते असतात. उद्याच्या तुम्हाला व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा की क्लोरोफॉर्मचा कलर काय असतो, आयडोफॉर्मचा कलर काय असतो आणि ब्रोमोफॉर्मचा. त्यानंतर पारडे सांगन मला की ह्या रिॲक्शनमध्ये बेस कोणता यूज केला जातो, वीक बेस असतो का स्ट्रॉंग बेस, आणि त्या बेसचं नाव काय असतं ते. खैरमोडे सांगेल याच्यामध्ये साईड प्रॉडक्ट किती इक्विव्हॅलंटमध्ये NaOH भेटलेला आहे ते. आणि ह्या प्रत्येक रिॲक्शनमध्ये मेन प्रॉडक्ट कोणता होता ते डोंगरेवाडीच्या मुली सांगतील पहा. ब्रोमोफॉर्म होतो का, आयडोफॉर्म होतो का, क्लोरोफॉर्म. आणि काही मुलं सांगतील याच्यामध्ये की जर आपण याच्यामध्ये आयोडीन यूज केला तर काय तयार होतो, क्लोरीन यूज केला तर काय तयार होईल, आणि ब्रोमीन यूज केला तर काय तयार होतो. तर अशा तऱ्हेने आज आपल्याला आता सेकंड रिॲक्शन पाहिजे, अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन. आता तुम्ही म्हणताल हे अल्डोल कंडेन्सेशन हे का सायंटिस्टचं नाव आहे, तर हे काय सायंटिस्टचं नाव वगैरे नाही पहा. अल्डोल हे 2 फंक्शनल ग्रुपचा बनलेला एक शब्द आहे. आणि कंडेन्सेशन म्हणजे गॅसियस स्टेटचं कन्व्हर्जन आपण लिक्विड स्टेटमध्ये करत असताना एखादा वॉटर मॉलिक्यूल, एखादा अल्कोहोल मॉलिक्यूल किंवा अमोनिया मॉलिक्यूल जर इलिमिनेट होत असेल तर त्या कंडिशनला आपण कंडेन्सेशन रिॲक्शन म्हणत असतो. मग आता अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन आहे म्हणजे नेमकं काय आहे. अल्ड म्हणजे अल्डाइड ग्रुप आणि OL म्हणजे तुमचा अल्कोहोलिक ग्रुप असतो. म्हणजे दिलेल्या कंडेन्सेशन रिॲक्शनमध्ये 2 प्रकारचे फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असू शकतात. एक अल्कोहोल आणि अल्डाइड असेल त्याला आपण अल्डोल म्हणतो, आणि एक अल्कोहोल आणि कीटोन असेल त्याला आपण केटोन म्हणतो. तर अशा प्रकारच्या 2 कंडेन्सेशन रिॲक्शन आपल्याला पाहिजेत. तर याचं ओव्हरऑल नेमिंग आहे अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन. आणि अल्टरनेट इयरमध्ये दरवर्षी हा पडलेला क्वेश्चन आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये याच्यावर देखील क्वेश्चन असतो. एकदम महत्त्वाची रिॲक्शन आहे पण सोपी आहे पहा. जरी थेरॉटिकली तुम्हाला लार्ज वाटत असेल तर ही रिॲक्शन एकदम सोपी आहे. मग आता नेमकं अल्डोल कंडेन्सेशनच्या कंडिशन काय काय ते आपण सुरुवातीला पाहू. The carbon atom adjacent to the carbonyl carbon is called as the alpha carbon atom, and hydrogen atom attached to the alpha carbon atom is called as the alpha hydrogen atom. पहा स्क्रीनवर लक्ष द्या. समजा इथं मी काय काढलेलं आहे, कार्बोनिल ग्रुप काढलेला आहे. याच्या शेजारी एक कार्बन आहे, याच्या शेजारी एक कार्बन आहे. कार्बोनिल कार्बनच्या शेजारचे जे दोन्ही साईडचे कार्बन असतील ते अल्फा कार्बन असतात. अल्फाच्या शेजारचा बीटा असतो, आणि अल्फा कार्बनवर जे हायड्रोजन असतो त्याला आपण अल्फा हायड्रोजन म्हणतो. म्हणजे कार्बोनिल कार्बनच्या ॲडजसंटचा कार्बन हा अल्फा असेल, आणि अल्फा कार्बनवरचा जो हायड्रोजन असतो तो ऑलवेज काय असतो, अल्फा हायड्रोजन असतो. तर हा अल्फा हायड्रोजन असणारा अल्डाइड्स किंवा कीटोन ह्या रिॲक्शनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे, आणि तो जर असेल तरच याच्यावर अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन घडून येते. द अल्फा हायड्रोजन ॲटम ऑफ अल्डाइड्स अँड कीटोन इज ॲसिडिक इन नेचर बिकॉज की अल्डाइड आणि कीटोन मधला जो अल्फा हायड्रोजन ॲटम आहे त्याचं नेचर हे ॲसिडिक आहे. तर ते कशाच्यामुळे ॲसिडिक असू शकतं, बिकॉज द स्ट्रॉंग निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट ऑफ कार्बोनिल ग्रुप, की कार्बोनिल ग्रुपचा जो निगेटिव्ह स्ट्रॉंग इफेक्ट असल्यामुळे, इंडक्टिव्ह इफेक्टमुळे आणि रेझोनन्स स्टॅबिलायझेशन ऑफ कार्बन आयनमुळे जो अल्डाइड आणि कीटोन मधला अल्फा हायड्रोजन ॲटम आहे तो कसा आहे, स्ट्रॉंग आहे किंवा ॲसिडिक आहे. Why aldehydes and ketones containing alpha hydrogen atom is acidic? Because the strong negative inductive effect of carbonyl group and resonance stabilization of carb anions. Hence, the aldehydes and ketones containing alpha hydrogen atom are more acidic. तर अशा प्रकारचे रिझन तुम्ही तिथे लिहू शकता. मग आता इथे दाखवले पहा,
सी डबल बॉन्ड ओ आणि CH हा अल्फा कार्बन आहे, त्याच्यावरचा हायड्रोजन अल्फा आहे. हा बेस काय करतो, प्रोटॉन ऍक्सेप्ट करतो, इथं मायनस चार्ज येईल, इलेक्ट्रॉन देऊन टाकला. हा मायनस चार्ज काय करतो, त्याला डबल बॉन्ड फॉर्म करतो, इथला कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होतो आणि काय तयार होतो, सी डबल बॉन्ड CO निगेटिव्ह, म्हणजे हा कार्बन आहे. म्हणजे रेझोनन्स स्टेबिलायझेशन इथं होत झालेलं दिसतं, पण इथं मायनस चार्ज इकडे मायनस चार्ज, म्हणजे हा स्टेबल झाला. म्हणजे रेझोनन्स स्टेबिलायझेशन ऑफ कार्बन आहे आणि निगेटिव्ह इंडक्टिव्ह ऑफ कार्बोनिल ग्रुप, या कारणामुळे अल्डिहाइड आणि कीटोन मधला जो अल्फा हायड्रोजन ॲटम आहे तो मोर ऍसिडिक असू शकतो किंवा असतो असं म्हटलं तर चालेल. बट aldol condensation reaction is a characteristic reaction of aldehydes and ketones containing active alpha hydrogen atom. ह्या रिॲक्शनचं एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे, वैशिष्ट्य आहे अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शनचं, की जो काय तुम्ही अल्डाइड्स किंवा किटोन ह्या रिॲक्शनमध्ये स्टार्टिंग मटेरियल म्हणून यूज करणार आहात एक्सेसमध्ये, तर त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ॲटम प्रेझेंट असणं गरजेचं आहे. जर अल्फा हायड्रोजन ॲटम अब्सेन्स असेल तर त्यावेळेस अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन होत नाही. त्यानंतर when aldehyde or ketones containing alpha hydrogen atoms are warmed with dilute base or dilute acid, two molecules of them undergo self condensation to give the beta hydroxyaldehyde called as aldol and beta hydroxy ketone called as ketol respectively. Therefore such reaction are called as aldol addition reaction. क्या नेमकं aldol addition reaction कशाला म्हणायचं, जर दोन अल्डिहाइड मोलिक्यूल किंवा दोन कीटोन मोलिक्यूल आपण पर्टिक्युलर बेस सोबत जर वार्म केलेले असतील आणि त्याच्यापासून जर एखादा बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड म्हणजे अल्डोल हा प्रोडक्ट तयार होत असेल किंवा बीटा हायड्रॉक्सी कीटोन म्हणजेच केटोल हा प्रोडक्ट तयार होत असेल तर त्या रिॲक्शनला म्हणायचं अल्डोल ॲडिशन रिॲक्शन. आणि ह्या अल्डोल ॲडिशन रिॲक्शनमध्ये दोन अल्डिहाइड आणि दोन कीटोनचा आपण यूज करत असतो. बेस याच्यामध्ये डायल्यूट बेस NaOH किंवा KOH चा यूज केला जातो आणि समटाइम्स आपण सोडियम कार्बोनेट म्हणजे Na2CO3 चा यूज करत असतो. In aldol condensation, the product is formed by the nucleophilic addition of alpha carbon atom of second molecule, which gets attached to the carbonyl carbon atom of the first molecule, and alpha hydrogen atom of the second molecule gets attached to the carbonyl oxygen atom of the first molecule, forming the OH group to give beta hydroxyaldehyde or beta hydroxy ketone. की ह्या अल्डोल ॲडिशन रिॲक्शन मध्ये जर आपण सुरुवातीला एक ट्रिक्स लक्षात ठेवली की याच्यामध्ये दोन अल्डिहाइड असतात पहा, दुसऱ्या अल्डिहाइड मधला अल्फा हायड्रोजन ॲटम हा पहिल्या अल्डिहाइडच्या कार्बोनिल ऑक्सिजन सोबत कंबाईन होतो आणि त्याच्यापासून OH तयार होतो. दुसऱ्या अल्डिहाइडचा कार्बन अल्फा कार्बन हा पहिल्या अल्डिहाइडच्या कार्बोनिल कार्बन सोबत सिंगल बॉन्ड तयार करतो आणि त्याच्यापासून एक बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड किंवा बीटा हायड्रॉक्सी कीटोन प्रोडक्ट तयार होतो. This reaction is a reversible reaction in practically establishing the equilibrium favoring aldol formation to the greater extent than the ketol formation. जे काही aldol addition reaction आहे ती एक रिव्हर्सिबल रिॲक्शन असू शकते प्रॅक्टिकली आणि जास्त प्रमाणामध्ये अल्डिहाइडवर ही रिॲक्शनमध्ये जो प्रोडक्ट भेटणार आहे तो मेजर भेटतो ॲज कम्पेअर टू कीटोनपेक्षा. मग आता याची दोन एक्झाम्पल आपल्याला पाहिजेत का. अल्डोल कंडेन्सेशन किंवा त्याला आपण सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन म्हणतो. समजा इथं मी घेतला ॲसिटा अल्डाइड आणि दुसरा घेतला ॲसिटा अल्डाइड, CH3C डबल बॉन्ड OH आणि CH3C डबल बॉन्ड OH. बेस कोणता यूज केला, डायल्यूट NaOH. त्यावेळेस हा जो कार्बन आहे तो अल्फा आहे बरोबर. मग ह्या अल्फावरचे जे हायड्रोजन तीन आहे ते काय झाले, अल्फाच झाले. मग अल्फा दुसऱ्या मॉलिक्युलचा अल्फा हायड्रोजन पहिल्या मॉलिक्युलच्या कार्बोनिल ऑक्सिजन सोबत कंबाईन होतो आणि डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगलमध्ये होऊन इथं OH ग्रुप तयार होतो. दुसऱ्या मॉलिक्युलचा अल्फा कार्बन आणि पहिल्याचा कार्बोनिल कार्बन यांच्यामध्ये सिंगल बॉन्ड येतो आणि त्याच्यापासून एक बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड तयार होतो, त्याला आपण अल्डोल ॲडिशन रिॲक्शन म्हणतो. इथं पहिला अल्फा आणि हा बीटा म्हणजे बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड तयार झाला बरोबर, याला म्हणायचं अल्डोल. कारण एक अल्डिहाइड ग्रुप आहे आणि दुसरा OH आहे म्हणून याला म्हणायचं अल्डोल. म्हणजे बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइडचं नाव काय आहे, अल्डोल. कशी रिॲक्शन केली पहा लक्षात राहू द्या. दुसऱ्या मॉलिक्युलचा हायड्रोजन ॲटम अल्फा हायड्रोजन ॲटम पहिल्या मॉलिक्युलच्या ऑक्सिजनवर कंबाईन होतो आणि त्याच्यापासून OH ग्रुप तयार होतो. दुसऱ्या मॉलिक्युलचा अल्फा कार्बन हा पहिल्या मॉलिक्युलच्या कार्बोनिल कार्बन सोबत सिंगल बॉन्ड तयार करतो आणि त्याच्यापासून एक बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड कंपाऊंड तयार होतो आणि त्याला आपण म्हणतो अल्डोल. इथून इथपर्यंतची जी रिॲक्शन याला म्हणायचं अल्डोल ॲडिशन रिॲक्शन. पण आपण अल्डोल कंडेन्सेशनचा स्टडी करत आहोत. त्याचं कंडेन्सेशन करायचं म्हणजे आपण त्याला हीट करतो, म्हणजे वॉटर मॉलिक्यूल आपल्याला इलिमिनेट करायचं आहे. त्यावेळेस अल्फावरचा हायड्रोजन ॲटम बीटावरचा हायड्रोजन ॲटम आणि बीटावरचा OH
हा अल्फा आणि हा बीटा. अल्फावरचा हायड्रोजन ॲटम आणि बीटावरचा OH काय लॉस होईल, H2O. आणि ते एक अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड तयार होतो आणि ह्या अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइडलाच क्रोटॉन अल्डिहाइड म्हणायचं. म्हणजे इथून इथपर्यंतची रिॲक्शन याला ओव्हरऑल काय म्हणणार तुम्ही, अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन. म्हणजे फर्स्ट स्टेजला बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड तयार होतो आणि सेकंड स्टेजला वॉटर इलिमिनेट केल्यानंतर अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड तयार होतो. हा कशाचा प्रोडक्ट आहे, अल्डोल कंडेन्सेशनचा. आता समजा ऍसिड अल्डिहाइडच्या ऐवजी तुम्ही घेतला ऍसिटोन, CH3C डबल बॉन्ड O CH3 आणि CH3C डबल बॉन्ड O CH3 बेस यूज केला सोडियम कार्बोनेट किंवा डायल्यूट NaOH यूज केला. काय करायचं, दुसऱ्या मॉलिक्युलवरचा अल्फा हायड्रोजन ॲटम हा पहिल्या मॉलिक्युलच्या कार्बोनिल ऑक्सिजन सोबत कंबाईन होतो आणि डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगलमध्ये होऊन OH ग्रुप तयार होतो. दुसऱ्या मॉलिक्युलचा अल्फा कार्बन आणि पहिल्या मॉलिक्युलचा कार्बोनिल कार्बन यांच्यामध्ये सिंगल बॉन्ड येतो आणि त्याच्यापासून एक बीटा हायड्रॉक्सी कीटोन तयार होतो आणि ह्या बीटा हायड्रॉक्सी कीटोनला म्हणायचं केटोल. केट म्हणजे कीटोन, OL म्हणजे अल्कोहोल. एक कीटोन ग्रुप आहे आणि एक OH म्हणायला म्हणायचं केटोल किंवा बीटा हायड्रॉक्सी कीटोन. कारण हा अल्फा कार्बन आहे आणि हा बीटा आहे म्हणून याचं नाव काय तयार होईल, बीटा हायड्रॉक्सी कीटोन. मग याचं आपल्याला इथून इथपर्यंतची रिॲक्शन म्हणजे काय झाली, अल्डोल ॲडिशन रिॲक्शन झाली. आता याचं आपल्याला हिटिंग करायचं आणि वॉटर बाजूला काढायचं. अल्फावरचा हायड्रोजन ॲटम आणि बीटावरचा OH काय लॉस होईल, H2O. आणि त्याच्यापासून एक अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन तयार होतं. तर हा झाला तुमचा अल्डोल कंडेन्सेशनचा कीटोनचा प्रोडक्ट. आणि हा कशाचा होता, अल्डोल कंडेन्सेशन ऑफ अल्डिहाइडचा प्रोडक्ट होता. अल्डिहाइड असेल तर अल्डोल इंटरमिजिएट फॉर्मेशन होतो आणि कीटोन घेतला तर कीटोल इंटरमिजिएट फॉर्मेशन होतो. तर ही झाली तुमची सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन. ओके, सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन मध्ये दोन्ही अल्डिहाइड सारखे असतात किंवा दोन्ही कीटोन हे सारखे असतात आणि त्याच्यापासून फायनल तुम्हाला एकच प्रोडक्ट भेटतो. मग आता पाहिजे आपल्याला क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन कशाला म्हणायचं. आता क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन आहे म्हणजे याच्यामध्ये अल्डिहाइडच असतील दोन्ही, पण एक वेगवेगळ्या प्रकारचे अल्डिहाइड असू शकतात आणि दोन्ही कीटोन असतील तर दोन वेगळ्या प्रकारची कीटोन असतील. मग दोन वेगळ्या अल्डिहाइड मधला जो प्रोडक्ट असेल तो क्रॉस अल्डोल प्रोडक्ट असेल किंवा दोन वेगळ्या कीटोन मधला जो प्रोडक्ट असेल त्याला आपण क्रॉस अल्डोल प्रोडक्ट्स म्हणतो. पहा याच्यामध्ये एक्झाम्पल आहे तुम्हाला एक दिलेलं. इट रेफर्स टू द अल्डोल कंडेन्सेशन दॅट टेक्स प्लेस इन बिटवीन टू डिफरंट अल्डिहाइड्स और कीटोन्स. की जे क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन आहे ती दोन वेगवेगळ्या अल्डिहाइड्स आणि कीटोन मध्ये घडून येत असते. If both the aldehydes or ketones contain 2 alpha hydrogen atom each, then mixture of 4 product is formed. पण जे काय तुम्ही त्या क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन मध्ये दोन अल्डिहाइड्स किंवा दोन कीटोन हे वेगवेगळे वापरणार आहात, त्या दोन अल्डिहाइड्स किंवा वेगवेगळ्या कीटोन्स मध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम प्रेझेंट असणं गरजेचं आहे आणि त्याच्यापासून आपल्याला 4 प्रकारचे प्रोडक्ट भेटतात. 2 प्रोडक्ट हे सेल्फ असतात आणि 2 प्रोडक्ट हे क्रॉस असतात. जे सेल्फ अल्डोल कंडेन्सेशनचे प्रोडक्ट असतात ते मायनर असतात क्रॉसमध्ये आणि जे क्रॉस पासून तयार होणारे 2 प्रोडक्ट असतात ते काय असतात, त्याच्यामध्ये मेजर असतात. मग याच्यामध्ये एक्झाम्पल आहे पहा, ऍसिड अल्डिहाइड आणि प्रोपॅन अल्डिहाइड्स. आता ऍसिड अल्डिहाइड मध्ये एकच मिथिल ग्रुप आहे आणि प्रोपॅन अल्डिहाइड मध्ये 2 कार्बन आहेत. म्हणजे इथं 2 कार्बनचा कंपाऊंड आहे, हा 3 कार्बनचा कंपाऊंड आहे. दोन्ही अल्डिहाइडच आहेत पण हा प्रोपॅन अल्डिहाइड आहे, हा ऍसिड अल्डिहाइड आहे. म्हणजे इथं क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन होतं आणि याचं जर कंडेन्सेशन केले तर 2 सेल्फ प्रोडक्ट भेटतात आणि 2 क्रॉस प्रोडक्ट भेटतात. जे सेल्फ प्रोडक्ट असतात ते मायनर भेटतात प्रॅक्टिकली आणि जे क्रॉस असतात ते मेजर असतात. तेच इथं डायल्यूट बेस आपण NaOH यूज करतो आणि सेकंड स्टेपला हिट केलं जातं. आता पहा, आपल्याला माहिती आहे जर ऍसिड अल्डिहाइडचं सेल्फ कंडेन्सेशन केलं तर याच्यापासून अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड तयार होतो आणि प्रोपॅन अल्डिहाइडचं सेल्फ कंडेन्सेशन केलं तर त्याच्यापासून देखील अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड तयार होतो. म्हणजे हे 2 प्रोडक्ट काय झाले, मेजर झाले. पण आपण पहिल्यांदा ऍसिड अल्डिहाइड घेतला आणि दुसरा प्रोपॅन अल्डिहाइड घेतला आणि याचं क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन केलं तेच आपल्याला हा तिसरा प्रोडक्ट भेटेल, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन्स. काय भेटेल तिसरा प्रोडक्ट, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड्स भेटेल. पहा कीटोन नाही भेटणार. काय भेटेल इथं पहा, CH3CH डबल बॉन्ड CCH3C डबल बॉन्ड OH, जिथं अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड असेल. पहा अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड्स. नंतर पहिल्यांदा आपण प्रोपॅन अल्डिहाइड घेतला आणि नंतर ऍसिड अल्डिहाइड घेतला म्हणजे काय तयार होईल, CH3CH2CH डबल बॉन्ड CHC डबल बॉन्ड O CH3. इथं देखील अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड भेटेल. म्हणजे इथं महत्वाची गोष्ट काय आहे पहा, क्रॉसमध्ये एकदम सोपी कंडिशन आहे.
जे पहिल्यांदा घेतलाय त्याची 2 सेल्फ प्रोडक्ट करायची. जो दुसरा रिजन घेतलाय त्याचा सेल्फ प्रोडक्ट तयार करायचा, तो दुसरा असेल. हे पहिला आणि दुसरा काय झाला, मायनर झाला. आता आपल्याला क्रॉसचे 2 तयार करायचे. पहिला काय घेतला, ऍसिटाल्डिहाइड आणि दुसरा प्रोपेनॉल्डिहाइड. ह्या दोघांची रिएक्शन करून तिसरा प्रोडक्ट तयार करायचा. हा झाला तिसरा मेजर प्रोडक्ट. नंतर हा पहिल्यांदा घ्यायचा, हा इकडे शिफ्ट करायचा, त्याच्यापासून चौथा प्रोडक्ट तयार करायचा, तो झाला तुमचा चौथा क्रॉस प्रोडक्ट. आणि हा काय असेल तुमचा तिसरा आणि चौथा हा मेजर असेल आणि पहिला आणि दुसरा हा काय असतो, मायनर असतो. ज्यावेळेस तुम्ही ऍक्च्युअल ह्याला लिहून बघताल, वरती मी तुम्हाला सांगितलं की दुसऱ्यावरचा अल्फा हायड्रोजन ॲटम आणि पहिल्यावरचा कार्बोनिल ऑक्सिजन सोबत कंबाईन होतो. पहिल्याचा कार्बोनिल कार्बन आणि दुसऱ्याचा अल्फा कार्बन याच्यामध्ये सिंगल बॉन्ड होतं. अल्फावरचा हायड्रोजन आणि बीटावरचा OH लॉस होऊन सिंगल बॉन्डचं कन्व्हर्जन डबल बॉन्डमध्ये होतं आणि त्याच्यापासून असे हे 4 प्रकारचे प्रोडक्ट भेटतात. याला म्हणायचं क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन. तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपल्याला कॅनिझारो रिएक्शन कशाला म्हणायचे ते पाहणार आहोत. तर याच्या खालच्या PDF नोट्स तुम्हाला ग्रुपवरती सेंड केल्या जातील आणि जे ऑनलाईनमध्ये 5-6 विद्यार्थी आहेत त्यांनी 1,000 रुपये राहिलेले आहेत ते जमा करावेत, अन्यथा तुमचं लेक्चर बंद करण्यात येईल. कारण तुम्ही म्हणला होता सर 8 ते 10 दिवसामध्ये राहिलेले 1,000 आम्ही देणार आहोत. ओके, थँक्यू.